येवा जरा अडचणीत सापडलोय म्हणून असं आदिनामध्ये कौल लावायला आलोय बघ. राग म्हणून घेऊ नकस काय. राणा काय करायलाय आज अचानक नारळ फुलं घेऊन मारुतीकडे? अरे अरे नाही ते असंच दर्शनाला आलतो. हा बर आज मळ्यात काय काय करायचं? बघू आल्यावर ठरतो. चल की मात्र जाऊया. नाही तू पुढं मी जरा थांबतो इकडे. अरे आता दर्शन झाले ना हो तुझं, मग जाऊया की चल. नाही नाही तुझा पुढं मी जरा थांबतो. अरे काय झाले? कुठं काय? नाही तुझं काहीतरी गणित बिघडले. काय झाले सांग मला. खरंच का नाही झालंय? राणा मी काय तुला आज ओळखत नाही. गप सांग मला काय झालं ते. आज अचानक कसं काय मारुतीकडे आलास तू? हा नवस? नाही नाही नवस नाही ते आपलं कौल. हा? कसला कौल? नाही काय नाही. राणा लय भाव खाऊ नको. मला गप गुमान सांग कसला कौल ते. काय झाली तुला? राणा आता आपल्यात बी सिक्रेट. अरे इथनं मागं एवढं तेवढं असतं तरी सांगत होतास. सांग गप. काय नाही ते देवीकडे आम्ही कौल मागितला होता पण ते कसला कौल? अरे बाबा सांग की कसला कौल? ते आम्हाला मूल व्हावं म्हणून देवीकडे कौल मागितला होता. हं? पण ते कौल काय आमच्या बाजूने लागला नाही म्हणून मग ते इकडे आलतो. अरे बाबा म्हणून तू मारुतीकडे आलास कौल मागायला? अरे बाबा तो ब्रह्मचारी मारुती धरून आपटेल की तुला. होय की र. मग अरे ध्यानातच नाही आलं माझ्या. बर मारुतीला ते गडबडीत ध्यानात आलं नाही माझ्या. तू झाली माझ्याकडनं. माफ कर काय. माफ करा. हे बरकत आता काय करायचं? हे बघ पोरं व्हावी म्हणून कौल मागायचा नसते. एक तर नवस करायचा नाहीतर मन्नत मागायची असते. राणा तू एक काम कर माझ्या बरोबर चल. पीरबापासून जाऊया आपण. तिथं मन्नत मागतो. तुझी मन्नत पुरी होणार म्हणजे होणार बघ. चालतंय चल मग. चल चल. ए बा काय झालं? बरकत पण यातलं कुणाला बी काय बी कळू दे नकोस काय. अजिबात नाही. आपली मन्नत जोपर्यंत पुरी होत नाही तोपर्यंत कुणाला बी काय सांगायचं नसते. चल हा चल. वहिनी साहेब. हो वहिनी साहेब. अहो वहिनी साहेब या की लवकर. श्रीपती अरे काय र जीव चाललाय आणि कशाला हाका मारायलायस? ते नाही सनीतानी साखरेचं पोतं पाठवलंय. अच्छा ठीक आहे बाजूला ठेव तिकडं. ते ना वहिनी साहेब अजून दिवाळी तर लांब आहे ना. मग आताच कशाला साखरेचं पोतं? का तुला विचारून दिवाळी साजरी करायची का आम्ही आता? नाही नाही तसं काय बी नाही. मी आपलं सहज विचारलं. हे बघा आमासनी पाहिजे होतं म्हणून आम्ही आणलं. हा तुला काय अडचण आहे? नाही मला कसली अडचण. ए उगा नाही त्या चौकशा कशाला लावल्यात? पोत ठेवून जा की तुझ्या कामाला. जेवढं सांगितलं तेवढं कर. चल तिकडे ठेव. हा तिकडे. काय सांग साखरेचं पोत तर आलं. आता फक्त हत्ती पाहिजे. हत्ती? हा अव तुम्हीच तर म्हणलं असं ना हत्तीवर साखर वाटायची. ते असंच म्हणलं का आम्ही. आता कुठला आला हत्ती? हा काय सांग तुम्ही का नाही राणादासनी फोन करा. अव हत्ती नाही पण हत्तीच्या ताकदीचा माणूस असला तरी काम मागताय की. चांगली आयडिया दिल्या. हा काय झालं? ते वहिनीचा फोन आलाय. बघ की मग काय म्हणते. हॅलो हा राणा भाऊजी अहो कुठं आहे सा? हाय की. हा अहो कुठं? बरकत संगड आहे. ते जरा एक काम होतं. अच्छा खरं आमचं बी काम होतं हो. बोला की. राणा भाऊजी एवढ्या वर्षांनी आपल्या घरात एवढी आनंदाची बातमी आल्या
आणि गायकवाड घराण्याचा वारस बी येतोय तर मग ह्यो आनंद समद्यांबरोबर साजरा करायला पाहिजे की नाही? होय, करायलाच पाहिजे. हा, सगळ्या गावाला ही आनंदाची खबर पोचायला पाहिजे बघा. म्हणूनच आम्ही अख्ख्या गावाला साखर वाटायची आणि ही बातमी सांगायची असं ठरवलंय. बेस्ट, चालते की. मग तुम्ही या बघू घरी. आम्ही साखरेचं पोतं बी घेऊन बसलोय. आलोच. सावकाश पाऊल टाका. होय बाई, बसा. होय होय, मी उशी ठेवते हा मागे. हा हा, थांबा हळू घ्या. अय्यो देवा, हे असं कसं झालं? काहीच कळना झालंय आम्हाला तर. नाही पण पाय अवघडला का मुरगळला? म्हणजे पायाचं काय झालं असं काय माहित नाही काय झालं, पण लई दुखायलाय. वहिनी साहेब, हा, तुमची गरम पाण्याची पिशवी कुठं आहे? तिकडे असेल गोदाक. आमचं मेकअपचं टेबल आहे की नाही, चंदी कुठं बी ठेवत्या समजा सामान, तिकडे बघा असेल. त्यात गरमी बी बघा केवढी आहे खरं. जीवाला ताप व्हायलाय आमच्या. भरूया अगं गोदाक का पाणी लईच गरम आहे की हो. अहो आमचा पाय भाजता का काय तुम्ही एवढ्या गरम पाण्यानं? थोडं तर गार पाहिजे का नाही? तुम्हाला चहा गार लागतोय ना व, म्हणून पाणी बी गार आणले बघा म्या. अगं बाई, अहो हे तर पारच गार झालं की नाही. आता पाय शेकायचा म्हणजे जरा तर गरम पाहिजे का नाही पाणी. कोमट, राधे तुला कोमटचा अर्थ कळतोय? कोमट. जाऊ बाई जरा इकडे या. हे नोकर माणसं आहेत, त्यांना कोमट पाणी काय ते कळत नाही. आपलं खानदानी वेगळं असतंय. तुम्ही जरा अंदाज. हा ठीक आहे, मी आणते. अंजली, तुला पंचायत हापिसात जायचं आहे ना, आण मी आणते. गोदा का तुम्हाला अंदाज नाही हो. आणि कुठं खाली वर करता सा? थांबा, मी आणते. तुम्ही दोघी गेला तरी बी चालतंय. जाऊ बाई आहेतच की आता आमची काळजी घ्यायला. वहिनी साहेब, अहो, तिला पंचायत हापिसात जायचं आहे. तहसीलदार येणार आहेत ना. अहो पण आता बघा का, बघा जाऊ दे. हा, हे एकदम बरोबर आहे बघा. हाय ग देवा. हे घेऊन जा. हा, झालं? गोदा का अहो काय करायला असा? अहो तुम्ही नका बाई पाय शिकू आमचं. वयानं मानानं तुम्ही मोठ्या आहायचा. तुमच्या हातून जर पाय शेकून घेतलं तर नरकात बी जागा मिळायची नाही आम्हाला. तुम्ही राहू द्या, तुम्ही नका शिकू पाय. मी शेकते द्या. तू नोकर माणूस आहेस. अगं तुला स्वयंपाक करायचा असेल का नाही, तुझ्या हातनं पाय शेकून घेणं काय बरोबर नाही ग. राधे तू काय गुलाम आहेस काय आमची? जा तू तुझं काम कर. हा, अहो मी स्वतःहून म्हणायला लागले की तुम्हाला शेकते म्हणून. तुम्ही कुठे मला जबरदस्ती करायलायसा? तरी बी न ग. अगं पण तुला जायचं आहे, तहसीलदार येणार आहेत ना. राहू द्या, हे झालं की मी जाईन. जाऊ बाई. अहो तुम्ही मानानं मोठ्या आहायचा. नाही, फार फरक नाहीये आपल्यात. वयानं सारख्याच होत आपण. पण तरी बी आता तुम्हाला गोदाक का नकोय, राधाताई नकोय, मग राहिले मी एकटीच. मी करते. अगं पण अंजली, तिकडे तहसीलदार आला असतील की. झालं की मी जाते. गोदा का
तुम्ही आता बोलत बसण्यात टाइम घालू नका. जावा बरं, तुमची कामं करा, नाहीतर त्यांना अजून लेट व्हायचा. जावा तुम्ही. जाऊ बाई, आम्ही काय म्हणतो, जरा ते तेल देता काय? आधी हे तेल लावून घेऊया. चालेल. हे कसं जरा अजून बरं वाटतं. इथे हा इथं. हात दुखताय का? होय अहो, लई दुखायलंय. वाटतंय बरं? हा ठीक आहे आता. ठीक आहे. हे लोकांसने बी कळत नाही बघा काय बोलायचं ते. हो, आपल्यापेक्षा जास्त त्यांनाच घाई आहे असं वाटतं. तर आपल्यावर प्रेम आहे म्हणा. आपल्याकडनं अपेक्षा आहेत त्यांची. होय पण काय पण? नाही काय नाही, म्हणजे तुम्हाला उगा वाईट वाटलं नाही ना? हो का? जण आपल्याबद्दल विचारत होते म्हणून म्हणलं. नाही, वेळ आली की देऊयात की आपण खुशखबर. होय पण काय? कौल? अहो मी तर ते कौल वगैरे सगळं विसरून पण गेले. मी बी, पण तरी बी अहो जेव्हा जे व्हायचं तेव्हा ते होणारच. बरोबर आहे तुमचं. जेव्हा जेवायचं तेव्हा ते होणारच. उगा लोड कशाला घ्यायचा? आणि आता ते कौल बिल तर अजिबात नाही, आणि मनावर बी घ्यायचं नाही. अगदी बरोबर बोललात. चल. चला. अहो तुम्ही वा पुढं, मी आलो. कुठे? ते मळ्यात जाऊन भाजी घेऊन येतो. हो, श्रीपती दादा गेलेत की भाजी आणायला? होय, माझं अजून एक काम आहे, ते करतो आणि येतो. तुम्ही वा पुढं. अहो पण तुम्ही वा पुढं, मी मागोमाग लगेच येतो. जाऊ जाऊ की. आपू हा? एवढ्या उन्हाचं कुठं चाललाय? अरे नाही रे बाबा, इथं बाहेर आपलं जरा झाडाखाली पडतं निवांत. आपू मागच्या टायमाला ते रानडुकर आलं तेव्हा कशी आपत आलती माहिती आहे ना? उगाच फिरू नको तिथं उन्हात. हे तेरे से ज्यादा तजुर्बा आहे माझ्याजवळ. पुन्हा जरा नाही शिकवतो मला. बरकत अब्बू, अरे राणा, कसं आहेत? बोल. अगदी ठीक आहे, तू बोल. तू कसं आहे? निवांत चाललंय. बेट मी जरा झाडाखाली जरा पडतो अहो निवांत. अब्बू, आलो. अहो हे काय रे? हे हे. अहो, काय बसतोय? अरे राहिलेलं काम करायचं ना? कसलं काम? कसलं म्हणजे? अरे ते पीर बाबाकडे मदत मागायला जायचं ना आपल्याला. हे वय हा. जाऊ की नंतर. हे अरे काय नंतर? आता जायचं तर. अरे राहणार आता तू पळून चाललास का पीर बाबा पळून चाललेत? अरे उगाच चांगल्या कामाला उशीर कसा लागतो? जाऊया आता. राहणार अरे उन्हाचा तडाखा किती आहे बघ. एवढ्या उन्हात कुठे जातोस? एक काम करूया, आपण सांचाल जाऊया, नाहीतर काम करूया सकाळी लवकर जाऊया. हा बरोबर. ए, आता जायचं म्हणलं नव्हतं. चल, अरे असं का करायला? जाऊया की नंतर. तू येतोयस का मी एकटा जाऊ? अरे बरं जाऊ दे, चल मी जातो. चल. अरे ए, नाही. अरे काय रे, काय चाललंय तुमचं खुसर? हा? अहो अब्बू, बघा किंवा बरकत कसा करायला. अहो ते पीर बाबांकडे मदत मागायला जायचंय आणि यायला नाही म्हणतोय. अरे पण म्हणणं कसली? हेच किती आहे बघ, आपल्या मनात समजा नीट बाबा यासाठी मदत मागायची. अरे पगलाय का काय तू? समज नीट आहे, मग मन्नत कशा पाहिजे मागायची? अरे ते पीर बाबाला जरा निवांत बसू द्या की. का उगीच आपलं उठलं सुटलं एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी मन्नत मागत बसायची? हा एक लक्षात ठेव, अगदीच महत्वाचं काम असलं तरच मागायची मन्नत पीर बाबाकडे. नाही नाही, ते मेन कारण महत्वाचं आहे. ते मळ्याचा उगाच बोललो मी. हे राणा, दूर बोलणे का नाही दे का? सांगतो अगोदर, कसली महत्वाची मन्नत मागायची सांग बरं मला तू. ते म्हणजे ते आबू काय माहितीये काय, आता अंजली वहिनी सरपंच झाल्यात बरोबर. मग त्यांची कामं सगळे नीट व्हावीत, त्यातनी कुठली अडचण येऊ नये म्हणून ते आम्ही मदत मागायला चालले. राणा जरा सांगायला हाताला. हा. अरे मग जा की. अरे बाबा, पीर बाबा म्हणजे जागृत देव. अरे पीर बाबाकडे मन्नत मागितली की नाही तर अगदी समधी पुरी होत्या बघ.
हा. अरे वो जीवन त्याच्या मळ्यात 4 इरी खणल्या आणि बुजवल्या पण पाणी लागलं नाही. मग त्यानं पीर बाबाकडे मन्नत मागितली आणि 15 फुटावर पाणी लागलं. काय? अरे त्या बायजीची गाय गमावली ती एका दिवसात सापडली. आणि तो वरच्या आळीचा भीमा अरे लगीन होऊन 8 वर्ष झाली पण पोर बाळ नव्हतंच. मग 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 काय पीर बाबाकडे मन्नत मागितली आणि एका वर्षात जुळं झालं. बारीक की अरे आडल्या नटल्या लोकांची आशा म्हणजे पीर बाबा. हे बरकत तू पहिलं राणा बरोबर जा. हा, लवकर या. हे, आता थांब की कापड बदलू का नको? हे घे. हे, काढते अरे काढतो की काढते काढतो मी. अरे हे घे. बाबा आज त्यानं गोष्ट ऐकायचं लाडूच्या मनात कसं कळलं? काय माहिती, मला म्हणला खाली जातो, मी म्हणलं जा. काय झालंय? कशाचं? तुम्हाला काय झालंय? कुठं काय नाही. मला तर आधीच कळलं होतं, पण आता लाडू, सूरज भाऊजी, चंदाताई सगळ्यांना कळलंय की तुमचं लक्ष नाही, तुम्ही तुमच्याच विचारात आहात. नक्की काहीतरी झालं. काय झालं? अहो, खरंच सांगतोय काय नाही झाले. अहो उगं काहीतरी वाटतंय समजेस. बाकीच्यांचं सोडा, पण मला तुमचा चेहरा बघूनच समजतंय की नक्की काहीतरी बिनसलंय. काय झालंय? आता मला नाही सांगणार आहात तर मग कुणाला सांगा काय झालंय? तुमच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू आहे ना? होय, काय? ते कौलाचं मनात जाईन झालंय बघ. साखर वाटताना बी एकच दिसे. तुम्ही मनावर कवा घेणार, तुम्ही मनावर कवा घेणार, आणि माझ्या मनात ते सारखं कौल कौलच होतोय बघ. तुमच्या मनातनं अजूनही तो कौलचा विचार गेला नाहीये? अहो समजा गावाचा अनुभव आहे कौलवर. जसा कौल लागतोय तसंच होतंय असं म्हणतात बघ. आणि होय, आज ते बरकत सगट पीरबाबाकडे बी गेलतो. तिकडे मन्नत मागताना दोऱ्याची गाठ बी निसटली. अहो हे सगळं कशासाठी करताय तुम्ही? आपल्या दोघांसाठी. हो, असं करायची काहीच गरज नाहीये. सगळं नीट होणार आहे. तुम्ही एक कौल, पीर बाबा हे सगळं मनातनं काढून टाका. या सगळ्या समजुती आहेत. होय, पण समजा गावचा विश्वास आहे. मग हो, मान्य आहे मला, पण आपण या सगळ्यावर विचार न करता आपण एकमेकांना सांभाळून घेऊयात, एकमेकांना वेळ देऊयात. हो, आज लाडू खाली का झोपायला गेला माहितीये? त्याला तिकडे झोपा वाटत असेल म्हणून. नाही, आज या खोलीत आपण दोघांनीच असावं असा कौल असणार. बघा, कौलवर विश्वास बसला का नाही तुमचा? हो, गंमत करते मी, पण आज या खोलीत आपण दोघच होत ही चांगली गोष्ट नाही आहे का? ऐक की, आपण मला रामराव आबा, गोदक का गावातले समजे काय म्हणतात हे कानात घुमते बघ. तुम्ही बी मनावर घ्या, तुम्ही बी मनावर घ्या, तुमचा पाळणा कवाळणार. अहो हे बघा, सगळे म्हणतात म्हणून त्याचं प्रेशर नको घ्यायला. आपण आपल्या भविष्याचा विचार करूया. आपल्याला काय वाटतं ते महत्वाचं. मला काय वाटतंय सांगू? सांगा की. आज रात्री फक्त आजच्या रात्रीचा विचार करूया, भविष्याचा नको.
ते आज दिवसभर लय दगदग झाल्या, लय कटा आलाय. झोपतो. अहो काय झालंय? अहो असं काय काय झालं? कुठं काय? मग असं अचानक मान फिरवून झोपलात तुम्ही? एवढी वाईट आहे का मी? नाही हो, तसं काय नाही. खरंच लय कटा आलाय म्हणून. याआधी तुम्हाला यापेक्षाही जास्त कंटाळा आला होता, पण असं नाही केलं कधी. खरंच सांगतो. अहो एक तर ते सारखं डोसक्यामध्ये ते कौल कवलंय, त्यामुळे डोसकं भिरभिरलंय. जरा झोपतो म्हणजे बरं वाटलं. हा कौल प्रकार राणाजींच्या डोक्यातनं काढून टाकायलाच हवा, नाहीतर ते नॉर्मलला येणारच नाही. हे सगळं डोक्यातनं निघालं पाहिजे. उद्याच्या उद्या पुन्हा कौल घ्यायला हवा, तोही राणाजींना हवा तसा. मग त्यासाठी काट्यानं काटा काढावा लागला तरीही चालेल, पण यांच्या डोक्यातनं ही गोष्ट लगेच निघायलाच हवी. हॅलो हॅलो अंजलीबाई, तुम्ही पटाक दिवशी समजा पूजेचं सामान घेऊन देवळात या. काय? कशाला? अहो ते कौल लावून बघूया की. नाही म्हणजे तुमचं स्वप्न खरं होते का ते बघू. अहो काय गरज आहे? म्हणजे एकदा लागलाय ना मनासारखा कौल. होय, पण ते स्वप्न झालं ना व. प्रत्यक्षात खरं होतं का ना ते बघून घेऊ की आपण. बरं तुम्ही पटाक दिवशी या, मी देवळात पोचतो काय. हा हा या लवकर. पण ठेवतो. काय झालं? कोण आले? नाही यांचा फोन होता, देवळात ये म्हणतायत मला. कशाला? अगं सकाळी तर जाऊन आली तू. यांच्या मनात कधी काय येईल कोणास ठाऊक. देवळात दर्शनाला ये म्हणतायत. आले मी जाऊ. हा हा बरकत भाऊजी, कुठे आहात तुम्ही? आता म्हणत आहे देवळाकडे यायलाच निघाला लागलोय बघा. तुम्ही निघाला काय? तुम्हाला कसं माहिती मी देवाकडे येते? अहो राणा आता डोकं खाऊन गेला ना हो माझं. ते कौल लावायचं म्हणतोय ना हो. तुम्हाला फोन केलता नव्हते ना? बरं बरकत भाऊजी, आपल्याला हे कौल प्रकरण कायमचं मिटवायचं. हा? यांच्या मनातनं ही भीती कायमची घालवून टाकायची. अहो पण कसं? त्याच्या डोसक्यात लय फिट्ट बसले बघा ते. हो, आपल्याला हा कौल रीड करायचा. म्हणजे सेट करायचं. आधीच ठरवायचं कौल काय लागणार आहे. कळलं? अहो पण कसं करणार? देवाच्या बाबतीत असा खेळ करायचा म्हणजे जरा. बरकत भाऊजी, आपल्याला हे करावं लागणार आहे. आपण हे यांच्या चांगल्यासाठीच करतोय ना, आणि आपण असं नाही केलं ना तर पुढे जाऊन हे महागात पडेल. आपल्याला ही भीती कायमची घालवून टाकायलाच पाहिजे, आणि त्यासाठी मला तुमची मदत लागेल. होय, सांगा तुम्ही काय करायचं ते मला. वहिनी, अहो सक्सेस होईल ना व? नक्की होईल. फक्त तुम्ही एक काम करा, माझ्या आधी तिथे पोहोचण्याची सगळी तयारी करून ठेवा. बरं चालतंय. पण वहिनी, अहो कुणी बघितलं तर? असं काही नाही होणार भाऊजी, आपल्याला नाही कोणी पकडलं. आणि जरी कोणी पकडलं तरी मी आहे ना, तुम्ही नका काही काळजी करू. होय. पण आपल्याला यांच्या मनात ही भीती कायमची घालवूनच टाकायची. तुम्ही फक्त मी सांगते तसं करा, मी पोहोचते तिकडे. बरं बरं, पोचतो मी लगेच. ठेवते. राणा, ए राणा, अरे थांब थांब थांब. अरे आटपली काय काम? अरे काम कुठली, लय मोठी बोंब झाल्या मरता. काय झालंय? अरे ते आपल्या मळ्यात, तू जाऊन बघ की. झालंय काय? अरे ती आपली मोटर लय आवाज करायला लागल्या. अरे असाच आवाज तो चालू राहिला तर मोटर जळून जाईल. एक काम कर, मी ते कौलाचं सगळं बघतो, तू जाऊन ती मोटर बघ. बरं 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 ऐक बघ.
आधी आपण कौल लावू. अरे अंजलीबाई पोचले एवढ्यात. अरे नाही म्हणत राणा. अरे ती मोटर जर बंद पडली तर पिकाचं लई नुकसान होईल. या गरमीत पिकं जळतील तेव्हा तू मोटर आधी काय झाली बघ. तू बघ अरे पण तू खोळायस काय? अरे मोटर चालू ठेवून कसं काय आलास? मोटर चालू कशाला ठेवली मी बंद केली की. पण ते काय झाले ते तरी बघितलं पाहिजे ना. हे बघ तू बघ जा तुझा कुठला पार्ट गेलाय तू बघ. मग आपण कौ लावून झाला की कोल्हापूरला जाऊया आणि तो पार्ट येताना घेऊन ये. हा तू जाऊन बघ जरा. नको 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 हे बघ आधी कौल मग ते मोटरीचं बघू. चल अरे बरं का असं काय करायलायस राणा. असं काय म्हणजे तुला एकदा सांगितलं ना बा. अरे अंजलीबाई पोचले असले आता तू चल आता ह्याला कसं घालू. तूच घाल. अरे तू जाऊन तरी येतात तिकडे. चल लवकर. अरे ऐक की राणा. हो बरं झालं देवासारखं बेटा. बरं चला गिरणी चला. अरे काय झालंय? ते गिरणीचा पट्टा सुटल्यावर माझी ताकद लावा ताकद पूर्ण तुमची ताकद लावा. ए, थांब. हे बघ माझं एक काम आहे म्हणजे ते करतो. तुझं काय एवढं अडचण नाही ना बा? अर्जंट तसं नाही पण अरे अर्जंट तसं काय नाही. पट्टा महत्वाचा नक्की. अरे बाबा पट्टा बसवला पाहिजे राणा नाही तर गाव उपाशी राहील. होय होय अर्ध्या तासाने काय उशीर होत नाही. तू आधी गिरणीचा पट्टा बसव. ते गावासाठी आधी महत्वाचं आहे. चल चल बरं, बरं. जा. एवढं झालं की जाऊ की आपण. अरे नाही कसं काय. हे बघ तू कोल्हापुरात तू माणूस बुडवायला लागणार आहे आपल्याला. तो वेळेत जर नाही आला तर गाव सगळं उपाशी राहील. तेव्हा आधी तू जा आणि ते पट्ट्याचं काम कर. मग आपण कौलाचं करूच की. अरे पण राणा पण बिन काय नाही. हे पहिला महत्वाचं आहे. हे पुण्याचं काम कर. ते आधी महत्वाचं आहे. हा होय होय राणा अहो गावच्या पोटाचं सवाल आहे हो. तेवढं काम केलं की पुण्य लागेल तुम्हाला. होय. चला, चला, चला. बरं होय काय? हा बरं ठीक आहे. आता तुझं काम करून मला पुण्य मिळणार असेल तर जाऊ आपण. हा? हा, बरं ऐक तू एक काम कर. तू देवळाकडे जा. होय. अंजलीबाई आल्या असतील. हा. ते मी पट्ट्या बसून येतो. हा. बाकी भेटतो तुला. लवकर जावा. तुम्ही एक काम करा. आता हा धागा घेऊन तुम्ही देवाच्या पाठीमागं जा आणि ज्या वेळेला आम्ही कौल लावू त्यावेळेला तुम्हाला हा धागा खेचायचा म्हणजे कौल आपल्या मनासारखा लागेल. आलं लक्षात? लक्षात वहिनी हम्म? देवी माझ्यावर खवळणार नाही ना. अहो मला पाप लागायचं किती. हो भाऊजी आपण चुकीच्या गोष्टी केल्या तर आपल्याला पाप लागतो. आपण हे सगळं चांगल्यासाठी करतोय ना मग नाही लागणार काही पाप वगैरे. तुम्ही आता जा मागे लवकर. हे येत असतील. ठीक आहे लवकर आलात. नाही आताच आले मी. हा काय झालं की आपला गिरणीवाला सच्चा आहे ना व? अहो त्याच्या गिरणीचा पट्टा निसटला बघा. तो त्याला लावून दिला. अहो लय पुण्याचं काम केलंय. आता कौल आपल्या बाजूनेच येणार. चला पूजा करून घेऊया. होय. अहो तुम्ही कौल लावताय का मी लावू? आपण दोघं मिळून लावूया. चालतंय की. मनातल्या मनात मागूया. हे देवी या साली आमचं पाळणं आलू दे.
अरे वा, आपल्या मनासारखं कौल लागलं की तुमचं स्वप्न खरं झालं बघा. वा, तुम्हा दोघांनी झाली नसल एवढी खुशी आम्हासनी झाल्या. या मास्तरनीची भामटेगिरी या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाल्या. आता याचा उपयोग कसा, कवा आणि कुठं करायचा हे आमच्या हातात आहे. आता या टायमाला आम्हाला जे पाहिजे तेच घेणार आणि मास्तरीन जाणार 12च्या भावात. आता समजा आपल्या मनासारखेच होणार बघा. आता तर मला गॅरंटीच पडली पार्टीची स्वप्न खरी होतात म्हणून. लई तू चालू आहे. काय एवढी कसली खुशी? कसला कॉल घेतला? अरे सांग की मर्दा, एवढं का लाजलीस तू? अरे कौल सांगायचं नसतं माहिती नाही भाई तुला. बरं ते समजाव दे, तू इकडे काय करायला? बायकोचा हुकूम. तिला देवाचं दर्शन घ्यायचं होतं, आलो घेऊन. हो, त्या मला म्हणाल्या होत्या, पण मी त्यांना म्हणाले की आपण नंतर निवांत जाऊया. अहो मी बी म्हणलं जाऊ संध्याकाळच्याला, ऐकायलाच तयार नाही. शेवटी मीच म्हणलं देवाच्या दारात जाऊन त्या संसाराच्या गोष्टी तरी शिकल.